सगळे बरे आहात ना? तर रेणुका देवीची यात्रा होती. कालच पौर्णिमा झाली. तर आज नैवेद्य करत होते. म्हटले तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. तर मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. ह्यामध्ये मोहरी टाकून घ्या. मोहरी छान तडतडीत अशी भाजली की त्यामध्ये ताजा कढीपत्ता आणलेला होता. मी ताजा कढीपत्ता टाकत आहे. हिरवी मिरची तुम्ही फोडणीत टाकला तरीही चालेल, नंतर टाकला तरीही चालेल. मी लसूण ॲड केलेला आहे ह्यामध्ये. तोपर्यंत झालं असं लाईटच गेली. आणि ह्यामध्ये टाकलेली आहे हळद. थोडंसं पाणी मिक्स करून घ्या. तर हे आलं आणि मिरची मी ह्यामध्ये आता मिरची वरून टाकत आहे पहा. तर हे आलं आणि कोथिंबीर हे चेचून खलबत्त्यात चेचून टाकायचं आहे बरं का. नक्की छान टेस्ट येते. नक्की एकदा करून बघा. हे मी पहिला आमटं लावून ठेवते 4 तास, बट आज इन्स्टंट करत होते. त्यामुळे डायरेक्ट मी जुंधळ्याचं पीठ आणि दही असं मिक्स करून ह्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे मी आलं आणि कोथिंबीर हे चेचून ह्यामध्ये टाकत आहे. तुम्ही आंबील करत असाल तर नक्की असं ट्राय करा. खूप छान टेस्ट येते. ह्यामध्ये मीठ ॲड करते. तर गाईज बघू शकता आपली आंबील तयार आहे. तर आता मी बनवणार आहे मेथीची भाजी. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ह्यामध्ये मी हिरवी मिरची टाकत आहे आता. ह्यामध्ये एक जण तुरीची डाळही टाकतात, बट मला आवडत नाही त्यामुळे मी स्किप करते. लसूण टाकलेलं आहे. भाजी मी चिरून धुवून घेतलेली होती. मीठ पालेभाजीत थोडं कमीच टाकत जावा, कारण की शिजून भाजी खूप कमी होते. नंतर नवगं जास्त झालं आपण काहीच करू शकत नाही. तर पहिला थोडी आलटून पलटून घ्या भाजी. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भरभरून टाका, जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढा. आता ही भाजी आपण शिजायला ठेवूया. तर इकडे वांग्याचं आणि वरण्याचं भाजी करायची होती, बट वरण्याचे दाणे नव्हते त्यामुळे मी फक्त वांगच बनवलं होतं. तर तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेऊया. त्यामध्ये कांदा टमाटर ॲड करायचा आहे. दुसरं काही मसाला नसल्यामुळे कांदा टमाटर हे मी जास्त टाकले होते. थोडीशी हळद टाकून घ्या. आणि हळद टाकल्यानंतर वांगं एक 5 ते 7 मिनिट तरी त्या हळदीच्या तेलामध्ये व्यवस्थित असं तडतडीत भाजून घ्यायचं आहे. असं जर तुम्ही भाजला ना तर ते तेलात नंतर पाण्यात जरी शिजवलं तरी पण तेलात तळल्यासारखी वांग्याची टेस्ट येते. एकदा असं ट्राय करून बघा. एक 5 ते 7 मिनटं हळदीच्या तेलामध्ये वांगं असं परतवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट मीठ वगैरे ॲड करून मग शिजवायला ठेवायचं आहे. तर आता हे छान भाजलेलं आहे. ह्यामध्ये लाल मिरची तुम्हाला पाहिजे तेवढी घालू शकता. मला वांग्याची भाजी झणझणीत आवडते त्यामुळे मी चटणी जास्त घातलेली आहे. मीठ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घाला. थोडासा मी गरम मसाला ॲड केला आहे. थोडंसंच आता ह्यामध्ये पाणी टाकणार आहे मी, कारण की आचेवर शिजवायचं आहे. तर हे मंद आचेवर शिजवायला मी ठेवते. आता मेथीची भाजी आपली तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला गाईज कशी वाटते लाईक करत जावा. कशी वाटते तेही कमेंट करत जावा. तर भाजीचं अजून थोडं साल कच्चं आहे, तर मी आणि थोडंसं प्लेटमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते ओतलेलं आहे. तर चला भाजी आपली तयार झालेली आहे वांग्याची. तर आता भाकरी करायला घेऊया इकडे. गाईज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा ताईला तुमच्या. तर मी ते आता 7 भाकऱ्या करणार होते. मी तुम्हाला एक सजेशन देईल की तुम्ही कुठल्याही गिरणीत जात असाल किंवा घरी जरी पीठ बारीक करत असाल तर एकदम बारीक करत जावा. उतवणी घ्यायला लागत नाही. उतवणी म्हणजेच की भाकरी मळताना जे आपल्याला भाकरीचं पीठ मळताना आपण गरम पाणी घेतो त्याला उतवणी म्हणतात, ते घ्यावं लागत नाही. आम्ही बारीक एकदम दळून आणतो त्यामुळे आम्हाला कधीच उतवणी घ्यावंच लागत नाही. आणि भाकरी पण अगदी छान पातळ आणि मस्त होतात. म्हणजे एकदा तसं करून बघा. एकांची गिरणीवाले भरपूर मोठं पीठ दळून देतात त्यामुळे भाकरी सरळ येत नाहीत.
आणि मी भाकरीला पाणी लावायला एक सुतीचं एक कापड ठेवलेलं आहे, कारण की हाताने लावायला काही नाही, बट हाताने लावल्यावर व्यवस्थित लागत नाही कुठे कुठे. तर हे निवदाचं झालेलं आहे तयार. भात आहे, दही आहे, मेथीची भाजी, वांगं, हे ओटीचं सामान आहे सगळं, आंबील आहे आणि भाकऱ्या. तर निवद हा कायम आम्ही आईंनाच भरायला सांगतो, कारण की कसं होतं आम्हाला जमतं, बट मोठ्यांना जास्त माहीत असतं. म्हणतात ना 4 गोष्टी आपल्यापेक्षा. मग उगाच देवाचं करताना काही चुकलेलं बरोबर पण वाटत नाही, म्हणून आम्ही देवाचं काही असू दे करून आम्ही देतो, बट काही पुढं त्यांनाच करावं लागतं. तर आई पटापटा निवद भरत आहे. तर 5 निवद भरलेले आहे. मी तुमच्यासोबत नक्की हा पण व्हिडिओ शेअर करेन की हे निवद आम्ही कुठे कोणत्या ठिकाणी दिलेले आहेत ते. तर ह्यामध्ये आता ओटीचं सामान ॲड करत आहेत. कुठल्याही देवीचा निवद भरताना ओटीचं सामान नक्की घालत जावा. ह्यामध्ये कांद्याची पात आणि म्हणतात ना वाळच देऊ नये म्हणून हे वल्ल थोडं भाजीचा प्रकार दिलेला असतं. गाजर आणि कांद्याची पात ही लावलेली आहे भाकरीवर. तर अशा प्रकारे तयार आहे आपला निवद.